हे पिताण तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाच्या आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज रविवार दिनांक 8 मार्च 2026, शालिवान शके 1947, संवत्सर विश्वावसु अयन उत्तर ऋतू वसंत मास फाल्गुन पक्ष कृष्ण. तिथे मित्रांनो आजची पंचमी तिथी आहे. रात्री 9:12 षष्टी तिथीला सुरुवात होईल. वार रविवार आहे. नक्षत्र मित्रांनो स्वाती नक्षत्र आहे. दुपारी 1:32 विशाखा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो ध्रुव योग आहे. सकाळी 7:04 व्याघात योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो कौलव आहे. सकाळी 8:11 तैतील करण्याला सुरुवात होईल आणि रात्री 9:12 गरज करण्याला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहाची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य कुंभ राशीत असेल, चंद्र तुळ राशीत, गुरु मिथुन राशीत, शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7.5 सुरू आहे. या राशींच्या जातकांना 7.5चा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जन्म कुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून घ्यावी ज्योतिष्याकडून. ती जर अशुभ असेल तर आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा शुभ असता करण्याची काही गरज राहणार नाही. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदय याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6:54 आहे, तर सूर्यास्त सायंकाळी 6:45 असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. असंगत ग्रहांमध्ये मंगळ ग्रह हा 10 नोव्हेंबर 2025 पासून, तर बुध ग्रह हा 26 फेब्रुवारी 2026 पासून अस्तंगत झालेले आहेत. वक्री ग्रहांमध्ये गुरु ग्रह 11 नोव्हेंबर 2025 पासून वक्री झालेला आहे. मित्रांनो, हे तीनही ग्रह आपल्याला काय फळ देतील आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून ते देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हरओम शिव शिव शंभुराज्ञे प्रवर्तमान सद्य प्रमाण द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतर कलियुगी प्रथम पाद जम्बूद्वीपे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1947 प्रभवादी 66 संवत्सरामध्ये विश्वावसु नाम संवत्सरायणे वसंत ऋतू फाल्गुन मासे कृष्ण पक्षी भानुवासरे स्वाती नक्षत्र ध्रुव योगे कौलव करणे पंचमी शुभतीत वीर गोत्रात उत्पन्न वेकडप्पा मोपात दुर्दक्षिणा श्री पार्वतीपती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातातील संकल्पाचे पाणी समोरच्या ताम्हणात सोडून द्या. मित्रांनो, निर्माल्याच्या मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे ती सकाळी 7:04 आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा, नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवनातील सुखमयपणे. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. या धार्मिक विधी त्यांच्या मुहूर्तकाळी याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 8, 14 आणि 15. डोहाळ जेवणासाठी एकमेव मुहूर्त आहे दिनांक 9. बारसे करण्यासाठी व जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 8 आणि 15. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 8, 14 आणि 15. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया. मित्रांनो, उपनयन करण्यासाठी मुहूर्त आहे एकमेव दिनांक 8. विवाह करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 8, 12, 14, 15, 16. वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 14 आणि 16. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी एकही मुहूर्त या मासामध्ये उपलब्ध नाही.
देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिलेले आहेत दिनांक 8, 15 आणि 16. यामध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळात करा, घरी करा किंवा मंदिरामध्ये करा. परंतु या प्राणप्रतिष्ठेनंतर आपल्याला दुसऱ्या दिवसापासून या मूर्त्यांवर संबंधित देवतांचा अभिषेक घेणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो. देवतेंच्या जागरूक जागृतपणासाठी आपल्याला हा अभिषेक रोजच्या रोज घ्यायला हवे मित्रांनो. अशोच नियम सोडून. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास व पंचांग धारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, कारण मुळात तो मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती असते ती आता पाहूया. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये रंगपंचमी आहे, पण आजकाल हिंदू धर्मानुसार धुळीवंदनालाच रंगपंचमीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे शक्यतो बरेच हिंदू धर्मीय लोक रंगपंचमी जी 5व्या दिवशी येते ती नियमात राहून करत नाहीत मित्रांनो, पाळली जात नाही. पण फार पूर्वीच्या काळामध्ये रंगपंचमीलाच अत्यंत महत्व होते, धुलिवंदनाला नाही मित्रांनो, कारण तो कर दिन होता. कर दिन आहे होळीचा. पंचमी श्राद्ध कर्म आहे. रंगपंचमीबाबत सांगायचे मित्रांनो की आपण शक्यतो नैसर्गिक विविध रंगाचा वापर एकमेकांना लावण्यासाठी करावा. कृत्रिम पद्धतीचे रंग जे बनवलेले आहेत त्याचा करू नये. अपाय होण्याची आपल्या शरीरावर जास्त शक्यता असते मित्रांनो. पंचमी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपले संबंधित कोणी नात्यांमध्ये आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा आणि पंडिताच्या माध्यमातून करा. तसेच अपराह्न काळात करा मित्रांनो, तरच आपल्याला या इतर सेवेचा फायदा होणार आहे मित्रांनो, अन्यथा होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, आधुनिक पृथ्वीवर रात्री 9:12 आहे. याचाही फारसा आपल्याला काही उपयोग होणार नाही मित्रांनो. जे रेग्युलर आहेत होम हवन यज्ञ ते आपल्याला नियमितपणे करायचे आहेत मित्रांनो. राहू काळ सायंकाळी 4:30 ते 6 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असतो आणि तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करतो. त्यासाठी आपण शक्यतो या 1.5 तासाच्या काळामध्ये नव्याने किंवा मुहूर्त नव्याने जी कामे असतात मुहूर्त समयीचे किंवा विशेष ती कामे करू नका. ती कामे न करता आपण रेग्युलर जी कामे आहेत तीच करावी, अन्यथा आपल्याला अपयशाला सामोरे जावे लागू शकते मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवार शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.